आणि आता घेणार आहोत राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 बातम्यांमधून। वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडीसोबत अजून युती झाली नाही। माझ्या आदेशाशिवाय महाविकास आघाडीच्या बैठकांना जाऊ नका, प्रकाश आंबेडकरांचं वंचितच्या कार्यकर्त्यांना आदेश। 6 तारखेपर्यंत महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये युतीचा तिढा सुटलेला असेल। तिन्ही पक्षाचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांसोबत चर्चा करतील, विजय वडेट्टीवार यांची माहिती। प्रकाश आंबेडकरांची महाराष्ट्रामध्ये स्वतःची अशी ताकद आहे। आंबेडकरांच्या पक्षाला शोभादायक वागणूक दिली नाही, मंत्री दीपक केसरकरांची महाविकास आघाडीवर टीका। भाजपकडून लोकसभेसाठी 16 राज्यातील 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर। पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा वाराणसीमधूनच लढणार, तर गांधीनगरमधून अमित शहांना दुसऱ्यांदा उमेदवारी। भाजपच्या पहिल्या यादीमध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांची घोषणा नाही, मात्र महाराष्ट्रातील कृपाशंकर सिंह यांना जौनपूरमधून उमेदवारी जाहीर। केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्त्वपूर्ण बैठक। लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वीच्या बैठकीला महत्त्व। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री देखील उपस्थित राहणार। केंद्रीय मंत्री अमित शहा 5 तारखेला महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेणार। बैठकीनंतर महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता। नारायण राणे तातडीनं दिल्ली दौऱ्यावर। भाजपनं काल लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक। नारायण राणे उद्या अयोध्येला देखील जाणार। महाविकास आघाडीच्या 48 पैकी 42 उमेदवार जवळपास निश्चित। 6 जागांवर अद्याप तोडगा नाही। 6 जागांवर चर्चेनंतर वाटप होणार, सूत्रांची माहिती। शिरूरमध्ये आयात उमेदवारापेक्षा महेश लांडगेंना उमेदवारी द्या। राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे यांची अजित पवार यांच्याकडे मागणी। आढळरावांच्या चर्चा सुरू असल्यानं विलास लांडे महेश लांडगे यांच्यासाठी आग्रही। भाजपकडून तिकीट मिळाल्यानंतर कृपाशंकर सिंह फडणवीसांच्या भेटीला। कृपाशंकर सिंहांना उत्तर प्रदेशच्या जौनपूरमधून तिकीट। पुण्याच्या मावळमध्ये लोकसभा निवडणुकीनिमित्त भाजपचं शक्ती प्रदर्शन। अनेक युवकांचा भाजप युवा मोर्चात प्रवेश। शिखर बँक घोटाळा प्रकरणामध्ये आर्थिक गुन्हे शाखेच्या क्लोजर रिपोर्टला ईडीचा विरोध। हस्तक्षेप याचिका दाखल करण्याची ईडीनं हायकोर्टाकडे परवानगी मागितली। 15 मार्चला पुढील सुनावणी। भ्रष्टाचार प्रकरणामध्ये कोर्टात हजर राहिल्यानं मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द। आरोप मुक्त करण्याच्या अर्जावर सध्या विशेष कोर्टात सुनावणी सुरू। एकनाथ खडसेंची गुन्हा रद्द करण्याची याचिका हायकोर्टानं फेटाळली। सत्र न्यायालयामध्ये प्रकरण प्रलंबित असल्यानं निर्णयाचे अधिकार देखील सत्र न्यायालयाला, असं म्हणत हायकोर्टानं याचिका फेटाळली। कल्याण डोंबिवलीमध्ये आज शासन आपल्या दारी कार्यक्रम। शिंदे, फडणवीस, अजित पवार हजर राहणार, तर शिंदेंच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण देखील होणार। डोंबिवलीमध्ये मनसे आमदार राजू पाटलांची बॅनरबाजी चर्चेत। मनसेकडून शासन आपल्या दारी कार्यक्रमानिमित्त बॅनर्स लावण्यात आले, त्यामुळे मनसे महायुतीमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चांना देखील उधाण। उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर। अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये 34 गावांच्या कर संदर्भात बैठक। पालिका आयुक्त विक्रम कुमार हे देखील बैठकीला उपस्थित राहणार। आम्ही पारदर्शक आयुष्य जगतो, मी कुठे आहे हे 24 तास जनतेला माहिती असतं। सोशल मीडिया वापरावरील अजित पवार, रुपाली चाकणकर यांच्या टीकेला सुप्रिया सुळेंचं उत्तर। उद्धव ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत उद्या कार्य अहवाल प्रसिद्ध करणार। ठाकरे गटाकडून लोकसभेच्या दृष्टीनं आखणी सुरू। गोळीबार प्रकरणी अटकेत असलेले भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांच्याकडून कल्याणमध्ये शक्ती प्रदर्शन। चिंचपाडा परिसरामध्ये विविध विकास कामांचं भूमिपूजन। सुलभा गायकवाड यांच्या राजकीय एंट्रीनं चर्चेला उधाण। सोलापूरच्या माढामधून तिकीट कोणालाही मिळो त्याचा प्रचार करणार, तर मला उमेदवारी मिळाल्यास मोहिते पाटलांना सोबत घेऊन चालणार, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं वक्तव्य। भाजपच्या जगदीश मुळीक यांनी घेतली मनसे नेते बाबू वागसकर यांची भेट। पुणे लोकसभा निवडणूक लढण्यासाठी जगदीश मुळीक इच्छुक। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला सांताक्रूज पोलिसांकडून अटक। आरोपीला 7 दिवसांची पोलीस कोठडी। भाजप आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी। नांदेडच्या दत्त नलावडे नावाच्या तरुणाकडून धमकी। या संदर्भात पोलीस संचालकांना तक्रार केल्याची प्रसाद लाड यांची माहिती। मनोज जरांगे आजपासून 3 दिवस बीड, सोलापूर आणि नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर। मराठा बांधवांसोबत संवाद साधणार, तसंच आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्यांच्या कुटुंबियांची देखील भेट घेणार। जळगावच्या भुसावळमध्ये शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे प्रमुख संभाजी भिडे यांचं जल्लोषात स्वागत। भिडेंनी धारकरी आणि नागरिकांसोबत संवाद साधला।
रिफायनरी विरोधी अजेंडा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात घ्या. रिफायनरी विरोधी संघटनेचं राजकीय पक्षांना आवाहन. रिफायनरी विरोधी भूमिका घेतली नाही तर संघटना निवडणूक लढवणार. रिफायनरी विरोधी संघटनेच्या मागणीवर महाविकास आघाडीमध्ये चर्चा करणार. जाहीरनाम्यामध्ये समावेश करण्याबाबत चर्चा केली जाईल. विजय वडेट्टीवार यांची माहिती. मुंबईतील सर्व पोलिसांना हक्काची घरं मिळवून देणार. तसंच कुलाब्यापासून दहिसरपर्यंतच्या पोलीस बांधवांना हक्काची घरं मिळवून देणार. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची घोषणा. शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून वगळण्याचे आदेश. मात्र पालिकेच्या शाळेतील शिक्षकांची यातून अजिबात सुटका नाही. 2 दिवस निवडणुकीचं काम तर 4 दिवस शाळा. आज गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त शेगावमधील मंदिर परिसर भक्तांनी गजबजला. लाखो भाविक दर्शनासाठी शेगावमध्ये दाखल. दिवसभर विविध उपक्रमांचं आयोजन. बुलढाण्याच्या शेगावमध्ये गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त पोलिओ जनजागृती मोहीम. राष्ट्रीय पोलिओ दिनानिमित्त मंदिर परिसरात पोलिओ बूथ उभारले. वाशिम जिल्ह्यामध्ये आरोग्य विभागाकडून पल्स पोलिओ लसीकरण मोहीम. लसीकरण मोहिमेतून एकही बालक सुटू नये यासाठी शहरामधून जनजागृती रॅली. बीडच्या परळीमध्ये पल्स पोलिओ मोहीम. शहरामध्ये 62 ठिकाणी बूथ. आरोग्य केंद्र, शाळा, बसस्थानक, रेल्वे स्टेशनवर देखील पोलिओची सोय. कल्याणच्या गोवेलीमध्ये जीवनदीप शैक्षणिक संस्थेच्या वतीनं जागतिक महिला दिनानिमित्त महिला सन्मान मॅरेथॉनचं आयोजन. मॅरेथॉनमध्ये 350 महिलांचा सहभाग. पुण्याच्या धायरी गावामध्ये झळकले कर संबंधी उपरोधिक बॅनर. कर भरू शकत नसल्यानं गाव विकणं आहे असे बॅनर हातात घेऊन मांडला मुद्दा. साताऱ्याच्या हेल्मेट सक्ती करूनही अपघाताच्या प्रमाणामध्ये वाढ. आता हेल्मेटसह सीटबेल्ट लावण्याचं वाहतूक पोलिसांकडून आवाहन. आयुष केंद्रीय मंत्रालयाच्या समितीवर मुक्ताईनगरच्या अमित चौधरी यांची निवड. महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त आयुर्वेदावर भर देत जनजागृती करण्याचं आवाहन. महाशिवरात्रीनिमित्त हिंगोलीच्या औंढा नागनाथमध्ये आमदार चषक कबड्डी स्पर्धेचं आयोजन. आमदार संतोष बांगर कबड्डीच्या मैदानात उतरले. जळगावच्या बुधवड तालुक्यामध्ये तहसील कार्यालयासमोर समाजसेवकांचं आंदोलन. 100% शिक्षण आणि आरोग्य सुविधा मोफत करण्याची मागणी.